ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभारी जिल्हा प्रमुखपदी संतोष पाटलांची निवड, तर अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती ही जागा। परभणीमध्ये मार्च महिन्यात येलदरी जलाशयात 75% समाधानकारक जलसाठा उपलब्ध। परभणीसह हिंगोली आणि नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी आता पाणी उपलब्ध राहणार। गोंदिया जिल्ह्यातील 93,000 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार फार्मर आयडी, तर 1.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फार्मर आयडीसाठी नोंदणी। रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं। केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 2,47,920 रेशन कार्ड धारक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई केली, तर 31 होर्डिंग्स हटवली। ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती। समृद्धी महामार्गावर प्रवाशांसह वाहनधारकांच्या सोयीसाठी आता आधुनिक सुविधा, तर 60 ते 65 किलोमीटर अंतरावर कंटेनर शौचालय उभारण्याचा निर्णय, तर रेस्टॉरंट उभारण्यासाठी सुद्धा निविदा। मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलाव करण्यासाठी आता निविदेला विकासकांकडून प्रतिसाद नाही, तर पालिकेकडून भूखंडाच्या लिलावासाठी अखेर पुनर्निविदा। मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार। विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा पुरस्कारही देऊन त्यांचा सन्मान केला जाणार। दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या रावच्या अडचणीत वाढ, तर 12 कोटी रुपयांच्या सोनं तस्करी प्रकरणात सीबीआयकडून देखील तपास सुरू, तर सोन्याची तस्करी केल्याची तिची कबुली। मुंबईच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती। आजपासून पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगडला उष्णतेच्या लाटेचा इशारा। दरम्यान नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमानात सध्या वाढ, तर तापमानाचा पारा 40 अंशांवर। नागरिकांनी घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी, तज्ज्ञांचा सल्ला। पुण्याच्या भोरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान। महिलांच्या सबलीकरणासाठी उन्नती महिला प्रतिष्ठानकडून उपक्रम। परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये भोरच्या नांद या ठिकाणी शाळेचा प्रथम क्रमांक। विद्यार्थ्यांकडून विविध पालेभाज्यांची लागवड। संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त आता देहूमध्ये दिंडी सोहळा, तर गावागावात दिंडीवर पुष्पवृष्टी करत स्वागत। पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विभागाचं मूल्यांकन होणार, तर आता शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय। पुण्याच्या रांजणगावात 20 लाखांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश। रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सायबर पथकाची कारवाई। पुण्यात 1976 पूर्वी बांधण्यात आलेल्या धरण प्रकल्पातील 119 जणांनी दुबार लाभ घेतल्याची माहिती समोर। धरण प्रकल्पातील बाधितांना आता नोटीस। नाझरे, पवना, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांतर्गत अधिक लाभ घेतला। बसमध्ये महिलेच्या सीटवर बसून अश्लील कृत्य करणाऱ्याला आता पोलिसांकडून अटक। महिला दिनाच्या दिवशी भोरमधील राजगड पोलिसांची दमदार कामगिरी। सातारा ते कात्रज या प्रवासादरम्यान घटना। आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं, तर 17 एप्रिलला संचालक मंडळासाठी मतदान होणार, तर 19 एप्रिलला मतमोजणी होणार। उच्च दर्जाची साखर निर्मिती केल्याबद्दल कराडच्या जयवंत शुगर साखर कारखान्याला राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार प्रदान। दिल्लीमध्ये शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या कार्यक्रमात सन्मान। सोलापूरच्या करमाळ्यातील केम विविध सोसायटीवर दत्तात्रय बिचितकर यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड। माजी आमदार जयवंतराव जगताप या गटाची एक हाती सत्ता। सोलापुरात शासकीय योजनेच्या ठेकेदारांना आता बोगस रक्त चाचण्या दाखवून बिलं उचलली। माहिती अधिकारातनं बाब उघड। वैद्यकीय शिक्षण विभागानं तात्काळ चौकशीचे आदेश मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना दिले। इचलकरंजीत ठाकरे गट आक्रमक। भैयाजी जोशी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं, तर जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। उल्हासनगरात रेल्वे अपघातात महिलेनं पाय गमावले। मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 2 तास थांबून सुद्धा रुग्णवाहिका आली नसल्याचा हा आरोप। वसई पूर्व वालीवच्या विठ्ठल मंदिराजवळ अवजड ट्रेलरच्या धडकेत हाय टेन्शन वायर तुटली। 2 तासांसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक यामुळे खोळंबली होती। तर वीज खांब चोरणारी टोळी जेरबंद। नागपुरातील 3 जणांना बेड्या। तिरोडा गुन्हे शाखेची कारवाई। चोरीचा मालही जप्त। इचलकरंजीमधील चांदूर आभार फाटा या ठिकाणी सुताच्या गोडाऊनला आग। आगीमध्ये 25 ते 30 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती। आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभारी जिल्हा प्रमुखपदी संतोष पाटलांची निवड, तर अमर पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर रिक्त होती ही जागा।
परभणीमध्ये मार्च महिन्यात येलदरी जलाशयात 75% समाधानकारक जलसाठा उपलब्ध. परभणीसह हिंगोली आणि नांदेडकरांना पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी आता पाणी उपलब्ध राहणार. गोंदिया जिल्ह्यातील 93,000 शेतकऱ्यांना लवकरच मिळणार फार्मर आयडी, तर 1.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची फार्मर आयडीसाठी नोंदणी. रेशन लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं अत्यंत महत्त्वाचं. केवायसी न केल्यास 15 मार्च नंतर रेशन बंद होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये एकूण 2,47,920 रेशन कार्ड धारक. गोंदियातील कल्लू यादव गोळीबार प्रकरणी आणखी 6 आरोपींना अटक, तर मुख्य आरोपी प्रशांत मेश्रामनं नावं सांगितल्यानंतर पोलिसांची कारवाई.